लग्नासाठी तब्बल 38 लाख रुपयांचा खर्च केला. थाटामाटात वरात आणि स्वप्नांनी भरलेली पाठवणी. मात्र लग्नानंतर 6 महिने उलटूनही पतीने पत्नीपासून अंतर ठेवले. तेव्हा संशय निर्माण झाला. पतीची खरी गोष्ट लपवूनच आपले लग्न लावून देण्यात आले असा पत्नीचा आरोप आहे. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. लग्नाची रात्र अनेक मुलींसाठी आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण मानली जाते. स्वप्ने, अपेक्षा आणि नव्या नात्याची सुरुवात. काही जण तिला गोल्डन नाईट असेही म्हणतात. पण कानपूर येथील एका तरुणीसाठी हीच रात्र अशा कटू वास्तव्याची सुरुवात ठरली, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली. किशोरनगर भागात राहणाऱ्या या तरुणीचे लग्न हमीरपूर येथील एका युवकासोबत झाले होते. कुटुंबाने कोणतीही कसर ठेवली नव्हती. हॉटेल, दागिने, विधी, पाहुणचार, सुमारे 38 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. थाटामाटात वरात आली, विधी पार पडले आणि नवरी सासरी दाखल झाली. मात्र सासरी गेल्यानंतर जे व्हायला हवे होते ते झालेच नाही. तरुणीचा आरोप आहे की सासरी 4 दिवस राहूनही पतीने तिच्यासोबत कोणतीही शारीरिक जवळीक ठेवली नाही. कधी थकव्याचे कारण, कधी टाळाटाळ, तर कधी पूर्ण शांतता. सुरुवातीची लाज किंवा संकोच समजून तिने हे दुर्लक्ष केले. 4 दिवसांनी ती माहेरी परतली. काही दिवसांनी पती तिला नोएडा येथे घेऊन गेला. तिथे मोठ्या काकांच्या फ्लॅटमध्ये दोघे राहिले. पत्नीचा दावा आहे की संपूर्ण महिना एकत्र राहूनही पतीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. तेव्हाच तिच्या मनात संशय बळावला. हळूहळू तिला जाणवले की पती नपुंसक आहे. याबाबत तिने सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाशी चर्चा केली असावी. उलट तिलाच समजावण्याचा प्रयत्न झाला. पत्नी म्हणून साथ दे, उपचार करून घेऊ, त्याचा खर्च आम्ही उचलू असे तिला सांगण्यात आले. मात्र आरोपी तेच थांबत नाही. ही बाब कुणाला सांगितले तर बदनामी करू अशी धमकीही दिल्याचा तिचा दावा आहे. इतकेच नव्हे तर उपचारांसाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. पतीची खरी गोष्ट लपवून आपले लग्न लावून देण्यात आले असे तिला वाटू लागले. अखेर ती वडिलांच्या घरी परतली. तिच्या कुटुंबियांची बदनामी करण्यात आल्याचाही आरोप आहे. लग्नावर खर्च केलेली मोठी रक्कम वाया गेली असून तिचे वैवाहिक आयुष्य अधांतरी लटकले आहे. तिने पती, सासरे आणि काका यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. रावतपूर पोलीस ठाण्यात प्रभारी कमलेश राय यांच्या मते तरुणीच्या तक्रारीवरून पती, सासरे आणि त्यांच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पोलिसांची एक टीम हमीरपूर येथे पाठवण्यात येणार आहे. प्रकरणाच्या प्रत्येक बाजूची चौकशी सुरू आहे. तरुणीच्या कुटुंबाचा आरोप आहे की ही मुलाची खरी स्थिती लपवून लग्न लावण्यात आले. केवळ पैसेच नव्हे तर मुलीचे आयुष्यही पणाला लागले आहे. मात्र बदनामीच्या भीतीने ते उघडपणे समोर येण्यास कचरतात. हे प्रकरण संवेदनशील असल्याचे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. ही गोष्ट अपूर्ण रात्रीची नाही तर विश्वास, सामाजिक दबाव, प्रतिष्ठा आणि नात्यांच्या गुंतागुंतीची आहे. सत्य काय आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र एवढे नक्की की एका तरुणीचे सुखी स्वप्न आता गंभीर संकटात सापडलेले आहे. लग्नावर खर्च केलेली मोठी रक्कम वाया गेली असून तिचे वैवाहिक आयुष्य अधांतरी लटकले आहे. तिने पती, सासरे आणि काका यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. तर तिला धमक्याही दिल्या जात होत्या. इतकेच नव्हे तर उपचारांसाठी 5 लाख रुपये आणण्याची मागणीही केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली. पतीची खरी गोष्ट लपवून आपले लग्न लावून देण्यात आले असे तिला वाटू लागले. अखेर ती तिच्या वडिलांच्या घरी परतली. तिच्या कुटुंबांची बदनामी करण्यात आल्याचाही आरोप तिने केलेला आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.